मित्रांनो, तुम्ही चांगले आहात म्हणून लोक तुमच्याशी वाईट वागतात, कारण ही दुनिया दयाळू माणसाला कमजोर समजते. आणि हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाहीत तोपर्यंत रिस्पेक्ट तुमच्यापासून दूरच राहणार. मी इथे एक इशारा देतो, हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आणि समजून घेतलात तर तुमची पर्सनॅलिटी पहिल्यासारखी राहणार नाही. तुम्ही सॉफ्ट राहाल पण वीक राहणार नाहीत. तुम्ही शांत राहाल पण कोणाकडूनही दुर्लक्षित होणार नाहीत. मित्रांनो, एक कटू सत्य सांगतो, रिस्पेक्ट ही कोणालाही मागून नाही मिळत, ती कमवावी लागते. आणि ती पैशाने, पोस्टने किंवा मोठ्या आवाजाने नाही मिळत, तर ती मिळते पर्सनॅलिटीने. आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही, तर आज मी तुम्हाला देणार आहे पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन. लोक खूप सॉफ्ट असतात, मनाने चांगले असतात, कोणाला त्रास देत नाहीत, सर्वांना समजून घेतात, पण हाच त्यांचा सॉफ्टपणा हळूहळू कमजोरी समजला जातो. लोक तुमच्यावर हसतात, तुमच्या बाउंड्रीज ओलांडतात, पण तुम्ही गप्प बसता, कारण तुम्हाला वाटतं मी वाईट कसा बनू. पण एक गोष्ट आहे का, सॉफ्ट असणं चुकीचं नाही, पण वीक राहणं सर्वात मोठी चूक आहे. खरी पर्सनॅलिटी ही बोलण्यातून नाही तर ती सायलेन्स मधून तयार होते. जे लोक शांत असतात ते कमजोर नसतात, ते फक्त ऑब्झर्व करत असतात. जे लोक सर्वांना लगेच रिप्लाय देत नाहीत तो त्यांचा ॲटिट्यूड नाही, ते त्यांची सेल्फ रिस्पेक्ट दाखवत असतात. आणि जे लोक सर्वांनाच खुश करण्याचा प्रयत्न करत नाहीत, खरं तर तेच लोक रिस्पेक्ट मिळवतात. तुमची किंमत लोक तेव्हाच समजतात जेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकता. तुम्ही जर सर्वांसाठी अवेलेबल असाल तर कोणीच तुम्हाला स्पेशल समजणार नाही. पण तुम्ही थोडं दूर राहा, थोडं कमी बोला, थोडं स्वतःवर काम करा, तेव्हा लोक विचारायला लागतील की हा बदलला कसा. कॉन्फिडन्स म्हणजे फक्त मोठ्या आवाजात बोलणं नाही, तर कॉन्फिडन्स म्हणजे गरज नसताना बोलू नये आणि गरज असताना बोलायला घाबरू नये. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करताना तेव्हा लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात, आणि जे तुमच्यावर जळतात तेही लोक मनातून तुमची रिस्पेक्ट करायला लागतात. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक मुलगा होता, खूप साधा, शांत, मनाने चांगला, ऑफिसमध्ये सर्वांची कामं करायचा, कोणी लेट आलं तर सर्व कव्हर करायचा, कोणी बोलावलं तर लगेच हजर व्हायचा. सगळे म्हणायचे हा खूप चांगला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा खूप चांगला आहे हे वाक्य कधीच रिस्पेक्ट आहे असं नाही. हळूहळू लोक त्याला ऑर्डर द्यायला लागले, त्याच्या वेळेची किंमत उतरली, त्याच्या मताचं वजन कमी झालं. तो दुखावला पण तो गप्प राहिला, कारण तो सॉफ्ट होता. एक दिवस त्याने एक छोटासा निर्णय घेतला, तो बदलला नाही, तो वाईटही झाला नाही, फक्त तो स्पष्ट झाला. जे चुकीचं होतं त्याला नाही म्हणू लागला, गरज नसताना हसणं थांबवलं आणि सर्वांना एक्सप्लेन देणं बंद केलं. काही लोक चिडले, काही लोक दूर गेले, पण पहिल्यांदा लोक त्याच्याशी नीट बोलू लागले. आणि जे लोक आधी इग्नोर करत होते तेच लोक आता रिस्पेक्ट देऊ लागले, कारण तो बदलला नव्हता, तो फक्त आता जागा झाला होता. मित्रांनो, रिस्पेक्ट मागितली की ती कमी होते, सायलेन्स ठेवला की वजन वाढतं. लोक तुम्हाला तेव्हाच कमी समजतात जेव्हा तुम्ही स्वतःला सतत अवेलेबल ठेवता. तुमची पर्सनॅलिटी तुमच्या शब्दातून नाही, तुमच्या स्टँडर्ड्स मधून ओळखली जाते. मित्रांनो, या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये उतरवा. सायलेन्स शिका, सर्वांना रिप्लाय देत बसू नका, सर्वांना एक्सप्लेन देत बसू नका. सायलेंट राहणं म्हणजे हारलेलं नाही, ते कंट्रोल आहे. तुमच्या बाउंड्रीज ठरवा, तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, हे सर्व फुकट वाटत बसायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या शक्य नाही हे वाक्य तुमचं शस्त्र आहे. कॉन्फिडन्स आतून तयार करा. कॉन्फिडन्स पोस्टर मधून दिसतो, तो डोळ्यातून जाणवतो आणि निर्णयातून ओळखला जातो. तुम्ही स्वतःला सिरियस घेतलं तरच दुनिया तुम्हाला सिरियस घेईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनता तेव्हा काही लोक तुमच्यावर नाराज होतात, कारण त्यांना तुमचं जुनं सोयीचं वर्षन पाहिजे असतं. पण तुमचं आयुष्य लोकांच्या सुविधेसाठी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. या व्हिडिओने जर तुम्हाला आतून हलवलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, मी स्ट्रॉंग बनेल. आणि जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं फक्त मोटिवेशन नाही तर इथं पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन होतं. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.